नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी अजीत पवार ग्रुप के नांदेड़ जिला यूनिट की नई कमेटी का ऐलान गुज़िश्ता रोज एमएलए प्रताप पाटिल चिखलीकर के जरिए किया गया। इस मौके पर शहर व देही सतह पर मुख्तलिफ ओहदों पर तकर्रुरियाँ अमल में आई और 9 मुंतखब ओहदेदारों को तकर्रुरी नामे दिए गए। लेकिन इस तकरीब के दौरान पार्टी के अंदरूनी इख्तिलाफात खुलकर सामने आए, जब नांदेड़ जुनूब जिला सदर के ओहदे पर शिवाजी पाटिल होटालकर की तकर्रुरी के ऐलान पर साबिक रुकन पार्लिमान भास्कर राव पाटिल खतगांवकर ने खुलेआम अपनी नाराजगी जाहिर की। वो एमएलए चिखलीकर के सामने बरहम हो गए और शिकायत की कि इन जैसे सीनियर लीडर को भी एतमाद में लिए बगैर फैसले किए जा रहे हैं। मीडिया के सामने अपनी नाराजगी जाहिर करते हुए खतगांवकर ने तंजिया अंदाज में कहा कि हम आपकी क़यादत में काम करने को तैयार है, लेकिन हमें सिर्फ सोसाइटी समझकर ना चलो। मूंग या पटला जो भी खिलाओ, हमें थोड़ी आज़ादी भी दो। अपनी तबीयत का हवाला देते हुए प्रेस कॉन्फ्रेंस में अधूरी छोड़कर वहां से वो चले गए, जिससे तकरीब का माहौल संजीदा हो गया। इससे कबल चिखलीकर ने जिला सतह पर पार्टी की नई जिम्मेदारियों का ऐलान किया, जिसके मुताबिक ओम प्रकाश पोकरना को नांदेड़ शहर जिला सदर, मीनल खतगांवकर को रियासती नायब सदर, माधव पावड़े को शहर जिला वर्किंग प्रेसिडेंट और शिवराज पाटिल होटालकर को नांदेड़ जुनूब जिला सदर मुकर्रर किया गया है। साबिक एमपी के सख्त रद्दअमल के बाद एमएलए प्रताप पाटिल चिखलीकर ने वजाहत देते हुए कहा कि तमाम तकर्रुरियाँ पार्टी के सीनियर कायदीन को एतमाद में लेकर की गई है और अगर किसी को नाराज़गी है तो वो वक्ती है। चिखलीकर ने मजीद कहा कि ये फैसले रियासती सदर सुनील तटकरे की मंजूरी से किए गए हैं। अजीत पवार ग्रुप में इस वक्त बड़ी तादाद में नए अफराद की शमूलियत हो रही है और पार्टी की नई शबबंदी के इस मरहले में जहां क़यादत मजबूती के साथ कोशिश कर रही है, वहीं कुछ सीनियर चेहरे खुद को नज़रअंदाज महसूस कर रहे हैं। इस वाक़े के बाद पार्टी के अंदरूनी हालात एक बार फिर बहस का मौजू बन गए हैं। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। या ठिकाणी प्रतापराव बद्दल मी थोडी नाराजी व्यक्त करतो। हे जे आजच्या नियुक्त्या होत्या या संबंधी आमची प्रतापरावची बैठक मुंबईला झाली। आज सकाळी प्रतापराव यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी आले होते। आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला, पण मला मोठा अतिशय दुःख आहे की प्रतापरावनं दक्षिणचं नाव काढलं नव्हतं, दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं। मला त्यांनी लेखी म्हणाले होते की नाही जातो, मला मी लेखी देतो कोणाकोणाचा अनाऊन्स करायचा आहे। कारण माझी आणि यांची चर्चा झाली होती, वरिष्ठाशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हा दोघांचे एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेणार होते। म्हणून मी स्पष्टपणे प्रतापराव, कारण तुम्हाला सकाळीच बोललो मी, सकाळी तुम्ही माझ्याकडे अर्धा तास बसलात, चहा पाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं होतं। तर याबद्दल माझ्या मनामध्ये हे आहे, याबद्दल वरिष्ठाशी चर्चा करेन। बाकी मला तुमच्या सगळ्या कामाबद्दल काही नाही आणि प्रतापराव तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत, पण थोडंसं आम्हालाही काही स्वातंत्र्य लागेल। तुम्हाला काय मग काय करायचं करा ना। थोडं सासूबाई म्हणून आम्हाला विचारत ना, काय बाबा तुरीचं वरण घाला, मुगाचं घाला की पिठलं खाऊ घाला, पण आम्हाला विचारा फक्त विचारतील तसं। म्हणून ते गोष्ट मला मुद्दाम करून मला ते लपून ठेवता येणार नाही। महत्वाचा विषय आहे, ती एक माझी नाराजी आहे, याबद्दल मी वरिष्ठाशी बोलेन। बाकी सगळं या ठिकाणचा आजचा जो कार्यक्रम झाला, एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात आणि मोठ्या प्रमाणात प्रवेशही झाला, त्या प्रवेश झालेल्या सर्वांचं मी स्वागत करतो, पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि मी आपली सर्वांची परवानगी मागतो, कारण माझ्या पाठीमध्ये त्रास आहे, मला जास्त वेळ बसता येत नाही। मी तुम्हाला सांगतो प्रतापराव, तुमची परवानगी घेतो आणि मी जातो। विषय नाराजीचा नाहीये, सगळ्यांना विश्वासात घेऊन पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे। एखाद्या कार्यकर्त्याच्या बद्दल एखाद्याची नाराजी असू शकते, परंतु जेव्हा जिल्ह्याचं नेतृत्व त्यांना करायचं त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, असं माझं मत आहे। पक्षाच्या नेतृत्वाने योग्य विचार करून हा निर्णय घेतलेला आहे। सगळ्यांच्या मताने हा निर्णय झालाय। ज्यांची कोणाची नाराजी असेल त्यांना वैयक्तिक तुम्ही जाऊन त्यांचा बाईट घ्या, परंतु माझ्या समोर मी त्यांच्या संदर्भाने काही यावर बोलणार नाही।
प्रस्तुत होती. नांदेडच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या असं आव्हान अजित पवार यांनी केलं. कोणाच्या सोबत कोण उपस्थित होतो मला माहिती नाही, परंतु महानगरपालिकेने कार्यक्रम ठेवल्यामुळं प्रोटोकॉल प्रमाणे खासदारांना बोलवणं हे त्यांना गरजेचंच होतं, म्हणून त्यांनी खासदाराला निमंत्रित केलं. म्हणून खासदार गेले असतील, खासदार त्याच्यावर अधिकच बोलतील. परंतु नांदेडमध्ये प्राधिकरण झालं पाहिजे ही भूमिका मी राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मांडलेली आहे आणि त्या भूमिकेशी मी ठाम आहे. साहेब, उद्या सगळ्यात मोठे हेडमास्टर यांची जयंती, तुम्ही देखील त्यांच्या नेतृत्वामुळेच आज अनेक शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं शंकरराव चव्हाण साहेबांच्या पावन समृद्धीला मी अभिवादन करतो आणि एवढं त्या निमित्तानं सांगू इच्छितो. अशोक चव्हाण यांच्यासोबत विकासासाठी एकत्र येणार. विकासासाठी कोणी पुढे यायला तयार असेल तर आम्ही 2 पावलं पुढे जायला तयार आहोत. कोणाचं वैयक्तिक भांडण, कोणाची वैयक्तिक मालकी जिल्ह्यामध्ये नाही. साहेब